नमस्कार. महाराष्ट्र राज्यामधील माता बहिणींसाठी आता मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. बघा, गेल्या कित्येक दिवसापासून बहिणी 21व्या हप्त्याची वाट बघत होत्या की आमच्या खात्यामध्ये 21वा हप्ता केव्हा वाटप होणार. बघा, सरकारच्या माध्यमातून खूप उशीर झाला होता, परंतु बहिणींनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आणि आनंदाची बातमी आज सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. हप्ता वाटपाची तारीख आता जारी करण्यामध्ये आली आणि बहिणींसाठी आता महत्त्वाची बातमी आली. सर्व बहिणी आता खुश झाल्या आहे, कारण की सर्व बहिणीला माहीत झालं आहे आता हप्ता वाटपाची तारीख नेमकं कोणती आहे. बघा, अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. सरकारच्या माध्यमातून आता एक नाही तर 2 हप्ते बहिणींच्या खात्यामध्ये दिले जात आहे. हो बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी सरकारने दिली. तर मग बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं हे आहे, एवढ्या दिवसापासून हप्ते का रखडले. बघा, त्याचं कारण तुम्हाला व्हिडिओच्या पुढं समजणारच आहे, परंतु बघा आता सर्वात महत्त्वाचं आहे, कोणकोणते हप्ते बहिणींना मिळणार. बघा, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर बहिणींनो, तुम्हाला 21व्या हप्त्याचं वाटप होणार, त्यानंतर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला 22व्या हप्त्याचं देखील वाटप होणार. म्हणजे की मार्च महिन्याचे पैसे बघा, लक्षात ठेवा, मार्च महिन्याचा हप्ता भरपूर बहिणीला भेटला नाही. मार्च आणि एप्रिल दोन्ही हप्ते बहिणींच्या खात्यामध्ये वाटप केले जाणार. मग आता बहिणींचा हा देखील प्रश्न आहे, आम्हाला 2100 रुपयांचा हप्ता मिळणार की 1500 रुपयांचा हप्ता मिळणार. साध्या आणि सोप्या शब्दामध्ये आपण सांगत आहोत की बहिणीला 1500 रुपयांचे, म्हणजे की एकूण या ठिकाणी 2 हप्ते 3000 रुपये मिळणार आहे. त्यामुळे कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसापासून तुम्ही अफवा ऐकल्या असत्याल की 21वा हप्ता बहिणीला मिळणार. तर बहिणींनो, अजिबात या ठिकाणी असल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारच्या माध्यमातून 2 हप्ते मिळणार आणि 3000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होणार. तर मग बहिणींनो, बघा, हा लाभ नेमकं कोणकोणत्या बहिणीला मिळणार. बघा, सरकारने या वर्षासाठी आणि या हप्त्यासाठी काही अटी लागू केल्या. आता या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर बघा, तुम्हाला नक्कीच या ठिकाणी लाभ मिळणार आहे. तर मग कोणकोणत्या बहिणीला लाभ मिळणार आणि या ठिकाणी कोणत्या भागामध्ये सर्वात पहिल्यांदा लाभ मिळणार हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. चला तर मग पाहून घेऊया काय म्हणले आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यासोबत कोणत्या बहिणीला हा लाभ आता मिळत आहे. तर मग बहिणींनो, लक्षामध्ये ठेवा, तुमच्यासाठी महत्त्वाचीच बातमी आहे. बघा, बहिणींची लॉटरी लागली. मार्च आणि एप्रिल दोन्ही हप्ते तुम्हाला मिळणार आहे. राज्यामधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आजचा दिवस या ठिकाणी 100% गोड होत असून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यामध्ये आली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा होऊ लागले आहे. बघा, आज बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. बघा बहिणींनो, या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी देखील काही बहिणींना हप्ता भेटला, त्यांना मात्र आज या ठिकाणी 1500 रुपये भेटणार आहे. परंतु ज्या बहिणीला सुट्टी दिवशी पैसे भेटले नाही त्यांच्यासाठी आज 2 हप्ते वाटप होत आहे. म्हणजे की टोटल 3000 रुपये बहिणींनो तुम्हाला आता मिळत आहे. परंतु आता सर्वात महत्त्वाचं बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले होते, परंतु मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यासाठी तुम्ही भरपूर दिवसांची प्रतीक्षा केली होती. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस या ठिकाणी सुरू आहे. मान्सून जवळपास 10 दिवसामध्ये दाखल होईल. बघा, अशा दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना कामे या ठिकाणी कमी असतात, त्यामुळे सरकारने मदतीसाठी आता सुरुवात केली आहे आणि बहिणींसाठी लाभ देण्यासाठी देखील निर्णय लागू केला आहे. तर मग बहिणींनो, बघा, नेमकं कोणकोणत्या बहिणीला लाभ मिळणार आणि कोणत्या भागामध्ये लाभ मिळणार हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. बघा, आज पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून टप्पे करण्यामध्ये आले आणि आज 16 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे. आता या 16 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. बघा, या पहिल्या
टप्प्यामध्ये बीड आणि जालना या जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ही प्रक्रिया योगाने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे। या जिल्ह्यामध्ये लाखो बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली असून महिलांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे। आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यावर ही रक्कम लवकरात लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे। आणि बहिणींनो, तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आली, कारण ही रक्कम आजच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। बघा बहिणींनो, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामधील पात्र बहिणींनी आपले बँक मेसेज तपासावे, कारण उन्हाळ्याच्या काळामध्ये ही रक्कम बघा या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे। 3,000 रुपये मदत थेट तुमच्या खात्यामध्ये येत आहे। प्रशासकीय माहितीनुसार ज्या बहिणींनी आपली KYC पूर्ण केली आहे त्यांना कसली चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही। टप्प्याटप्प्याने हे वितरण केले जात असून कोणालाही लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही। आणि बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर आता देण्यामध्ये आली। बघा, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदेड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये देखील पैशांचे वाटप जोरदार सुरू आहे। ज्या बहिणींनी वेळेमध्ये आधार सीडिंगचे काम पूर्ण केले होते त्यांना 3,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी कसल्याही अडचणीशिवाय आता मिळत आहे। राहिलेल्या महिलांना पुढील काही दिवसांमध्ये हे पैसे टप्प्याटप्प्याने वाटप करण्यामध्ये येत आहे, त्यामुळे कोणालाही काळजी करण्याची गरज भासणार नाही। असा दिलासादायक निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेण्यामध्ये आला। आणि बघा, नांदेड आणि लातूर या भागामधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी आनंदाची ही बातमी आहे। सरकारने 5 महत्त्वाच्या पात्रता निकषांची तपासणी केली असून त्यामध्ये बसणाऱ्या बहिणींनाच हा लाभ दिला जात आहे। धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामधील पात्र महिलांच्या खात्यामध्ये आज 3,000 रुपये सोडले जात आहे। तर बघा बहिणींनो, तुमची मार्च आणि एप्रिलची प्रतीक्षा आता पूर्णतः संपत आहे। पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असलेल्या गरजू महिलांना यामध्ये सर्वात प्रथम प्राधान्य दिलं जात आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये आता लाभ देखील जमा करण्यामध्ये येत आहे। हो बहिणींनो, जिल्ह्यांची यादी अतिशय महत्त्वाची आहे। यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% रक्कम आज मिळणार आहे। बघा, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नाही, ज्यांची शेती मर्यादित आहे, अशा गोरगरीब बहिणींनाच आज लाभ मिळणार आहे। सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये देखील बँकेच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून ज्यांनी KYC पूर्ण केली आहे त्यांना प्राधान्याने हा लाभ दिला जात आहे। 10 एकरपेक्षा जास्त किंवा या ठिकाणी कमी, आता लक्षात ठेवा, 10 एकरपेक्षा जर जास्त तुमच्याकडे जमीन असेल तर अडचण येईल। जर तुमच्याकडे 8 एकर 5 एकर जमीन असेल तर कसलीच अडचण येणार नाही। आणि बहिणींच्या खात्यामध्ये आता पूर्णतः लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा, विदर्भामधील बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामधील महिलांनी मोबाईलच्या मेसेजची प्रतीक्षा करावी, कारण DBTचे बटन दाबल्यानंतर पैसे जमा व्हायला थोडा वेळ देखील लागू शकतो। या जिल्ह्यांमध्ये देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने पार पडत आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीत घरातील गरजा पूर्ण करण्यासाठी या 3,000 रुपयांचा मोठा फायदा महिलांना आता मिळणार आहे। ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे अशाच बहिणींच्या खात्यामध्ये लाभ मिळणार। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात होत असून महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे। सर्व्हरवर ताण येऊ नये म्हणून सरकारने जिल्ह्यांचे गट केले असून राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस बघा या ठिकाणी वाट पाहावी लागू शकते, कारण की बघा टप्प्याटप्प्याने वाटप होत आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा, तांत्रिक कारणामुळे मॅसेज यायला वेळ देखील लागू शकतो, तरी महिलांनी घाबरून जाऊ नका। गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामधील महिलांनी ATM किंवा मोबाईल बँकिंगद्वारे आपले खाते तपासावे। केवळ पात्र बहिणीलाच हा लाभ मिळत असून आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं अनिवार्य आहे। ज्यांची ही सर्व कामे पूर्ण आहे
त्यांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज आता खटाखट येऊ लागले आहे. बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सुट्टीच्या दिवसामध्ये म्हणजे की या ठिकाणी ऐन उन्हाळ्यामध्ये देखील तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येत आहे. उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामधील महिलांना देखील या टप्प्यामध्ये सामावून घेऊन येत आहे. बघा या ठिकाणी ही यादी आहे आणि या यादीमध्ये ह्या जिल्ह्यांचा उल्लेख आहे. प्रशासनाने 16 जिल्ह्यांचे विविध गट तयार करून प्रत्येक तासाला निधी वितरण करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे घरामधील दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी महिलांना मोठी मदत मिळत आहे. बघा माता बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी सरकारने दिली आणि या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया राबविली जात आहे. आता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येत आहे. मग कोणकोणत्या बहिणीला लाभ मिळणार तर लक्षात ठेवा, तुमची KYC जर पूर्ण असेल तर कसलीच अडचण येणार नाही आणि बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा होत आहे. हो, महाराष्ट्र राज्यामधील बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने दिली. बहिणींनो, तुमची प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या खात्यामध्ये आज लाभ जमा होत आहे. आणि एक विनंती आहे बहिणींनो, बघा तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असताल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.